डेली न्यूज। आते हुए बहुत खुशी है कि महाराष्ट्र की महावितरण कंपनी महाडिस्कॉम कंपनी जो महाराष्ट्र में पावर सप्लाई करती है, महाराष्ट्र के इतिहास में पहली बार इस कंपनी ने 2025 से लेकर 2030 तक जो टेरिफ पिटीशन मंजूर की है, उसके तहत बिजली के रेट ये हम कम करने जा रहे हैं। इसमें सबसे महत्वपूर्ण ये है, हमारे 70% ग्राहक जो हमारे रेसिडेंशियल ग्राहक है, इनका बिजली का बिल 26% से हम लोग कम कर रहे हैं। और ये इसलिए भी महत्वपूर्ण है कि पिछले 20 साल का अगर हम ट्रेंड देखें तो हर साल 10% बढ़ने वाला बिजली का बिल अब 5 साल बढ़ेगा नहीं, उल्टा कम होगा और 26% कम होगा। और अगर हम देखें तो ये जो हमारे छोटे रेसिडेंशियल कंज्यूमर है, इनका आज पर यूनिट बिल आता है 8 रुपये 14 पैसे। अगर रेगुलरली वो बढ़ता तो वो होता 11 रुपये 32 पैसे। लेकिन अब 5 सालों में 8 रुपये 14 पैसे की जगह इनको 6 रुपया ही बिल आएगा। 26% इनका बिल कम हो रहा है। जो हमारे इंडस्ट्रियल ग्राहक है, इनका बिल आज 10 रुपये 88 पैसे प्रति यूनिट आता है, वो 2030 में 15 रुपये 77 पैसे प्रति यूनिट होता। लेकिन अब सीधा 10 रुपये 88 पैसों से 9 रुपया 97 पैसे, यानी अगले 5 साल उनका बिल बढ़ेगा नहीं तो कम होगा। जो कमर्शियल व्यावसायिक ग्राहक है, उनको 16 रुपये 97 पैसे देने पड़ते हैं प्रति यूनिट, और इनका प्रति यूनिट का बिल 2030 में होता 23 रुपये 91 पैसे। उसकी जगह वो 15 रुपये 87 पैसे होगा। यानी जो रेसिडेंशियल ग्राहक है उनको 26% का रिलीफ है, जो इंडस्ट्रियल ग्राहक है उनको 8% का रिलीफ है, और जो कमर्शियल ग्राहक है उनको 6% का रिलीफ है। और इसके साथ साथ डेटा सेंटर, इसको भी हमने एक इंसेंटिव की स्कीम तैयार की है, जिसके तहत वो सारे इंसेंटिव अगर अवेल करते हैं तो मात्र 6 रुपये 60 पैसे में डेटा सेंटर को बिजली मिलेगी। इस प्रकार का भी प्रावधान किया हुआ है। साथ में ही राहुल गांधी ने आपके ऊपर आरोप किए थे। कल वीवीएम के तरफ वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से एक पिटीशन दाखिल की थी, वो रिजेक्ट कर दी। मुझे ऐसा लगता है श्रीमान राहुल गांधी और उनके चेले चपाटे अगर ये जो मुंबई उच्च न्यायालय ने दिया हुआ ऑर्डर है, इसको पढ़ेंगे तो उनके ध्यान में आएगा कि बहुत साफ शब्दों में पूरे लॉजिक के साथ, पूरे कानून कायदे के साथ, पूरे संवैधानिक जो व्यवस्था है उसके तहत माननीय उच्च न्यायालय ने ये स्पष्ट किया है कि ये जो मनगढ़ंत आरोप इलेक्शन कमीशन पर, इलेक्शन प्रोसेस पर राहुल गांधी और उनके चेले चपाटे लगा रहे हैं, ये पूरे तरीके से गलत है, ये बेबुनियाद है। कोर्ट ने तो यहां तक जाकर कहा है कि हमारा टाइम इन्होंने बर्बाद किया है, और आगे जाकर कोर्ट ने कहा है हम तो चाहते थे कि इनके ऊपर कॉस्ट लगाए, लेकिन हमने अपने आप को कॉस्ट लगाने से रोका है। अब राहुल गांधी, मुझे ऐसा लगता है अगर थोड़ी भी होशियारी बाकी होगी तो इस प्रकार के आरोप लगाना बंद करेंगे। लेकिन अगर सोने का नाटक कर रहे हैं तो आरोप लगाते रहे। वाढवण बंदराला विरोध होतो, दुसरीकडे शक्तीपीठला सुद्धा होते, शेतकऱ्यांविरोध होते, काय वाटतं याच्यामागे काही राजकारण? असं आहे, कुठलाही प्रोजेक्ट असतो त्याला काही लोक विरोध करतात, पण बहुतांश लोक याच्या समर्थनार्थ आलेले आहेत। वाढवण बंदराची जनसुनावणी ज्यावेळेस झाली, 50,000 लोकांनी सह्या देऊन वाढवण बंदराला मान्यता दिलेली आहे जनसुनावणीमध्ये। मी पण विरोध करणाऱ्यांची संख्या पाहिली, आपणही बघितली, फार कमी लोक होते। अर्थात कोणाच्या संख्येवरनं आम्ही त्यांचं मूल्यमापन करत नाही। कोणाचा विरोध असेल तर तो काय समजून घेऊ, त्यांचंही जे काही समाधान आहे ते आम्ही करू। लोकशाहीमध्ये सगळ्यांचं समाधान करायचं असतं, पण लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करावा लागतो। बहुमत हे वाढवण बंदराच्या बाजूनी आहे, आणि बहुमत हे
शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूनी आहे. सरकारकडनं काही महत्वाचे प्रकल्प जे राबवले जात आहेत त्याची आर्थिक पडताळणी आवश्यक असल्याचं अर्थ खात्यानं म्हटलंय. कुठेतरी पुन्हा एकदा अर्थ खातं आणि नगरविकास खातं यामध्ये वाद पाहायला मिळतो. कुठलाही वाद नाही. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही फायली वाचायला लागलात म्हणून तुम्हाला असं वाटायला लागलेलं आहे. तुम्ही वर्षानुवर्ष कुठलीही फाईल काढली तरी अर्थ खातं हेच लिहितं. अर्थ खात्याचं कामच हे आहे की अर्थ खात्याने पॉईंट आऊट करायचं असतं आपल्यावर कर्ज किती आहे, यांनी आपल्यावर दायित्व किती वाढले. नाही तर मग अर्थ खात्याला काम काय, नुसती सही करून पाठवायचं तर अर्थ खातं कशाला पाहिजे. कोणी बसवला तर तो सही करेल. अर्थ खात्याने सगळी वस्तुस्थिती समोर मांडायची असते आणि त्या वस्तुस्थिती अनुरूप कॅबिनेटने निर्णय करायचा असतो. त्यामुळे प्रत्येक खातं आपापली भूमिका मांडतं. याचा अर्थ ते दुसऱ्या खात्याला विरोध करतं असं नाहीये. प्रत्येकाने आपापली बाजू मांडायची असते. अर्थ खात्याने सांगायचं असतं की आज दायित्व किती आहे, हे केल्याने दायित्व किती वाढेल, त्याप्रमाणे ते सांगतात. त्याच्यावर दुसरं खातं उत्तर देतं की दायित्व वाढलं तरी हे कुठनं आम्ही परत करणार आहे, डेट सर्व्हिसिंग कसं होणार आहे, याला इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती आहे, याच्यावर परतावा किती येणार आहे. आणि तो परतावा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला कॅबिनेट मान्यता देतं. तो परतावा निगेटिव्ह असेल तर कॅबिनेट मान्यता देत नाही. त्यामुळे इथे कुठेही संघर्ष नाही. ही कार्यपद्धती जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्या मनामध्ये संभ्रम तयार होणार नाही. पॅनलचा पराभव झालेला आहे. मालेगावमध्ये अजितदादांचे एकतर्फी विजय मिळवलेला आहे. ज्यांचा विजय झाला त्यांचं अभिनंदन आहे. कारखान्याची निवडणूक आहे, सहकारातली निवडणूक आहे. त्याला एवढं याचा विजय त्याचा पराजय इतकं फार काय त्याला मला असं वाटतं महत्व देणं गरजेचं नाही. हा, ज्यांचा विजय झाला त्यांचं मात्र अभिनंदन.